नमस्कार. दिनविशेष या सत्रात मी तेजल आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत आजच्या दिवशी जन्मलेले विशेष व्यक्ती. आजच्या दिवशी 1766 मध्ये ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 जुलै 1844 रोजी झाला. 6 सप्टेंबर 1889 रोजी स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅरिस्टर शरदचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 फेब्रुवारी 1950 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1892 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ॲपल्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 1965 रोजी झाला. 6 सप्टेंबर 1901 रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार अर्थात कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 मे 1997 रोजी झाला. आजच्या दिवशी 1923 मध्ये युगास्लोव्हियाचे राजे पीटर दुसरा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 नोव्हेंबर 1970 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1929 मध्ये भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म झाला. आपण सर्व जाणतोच आताचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांचे यश जोहर हे वडील होय. त्यांचा मृत्यू 26 जून 2004 रोजी झाला. 6 सप्टेंबर 1957 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान होजे सॉक्रेटिस यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1971 मध्ये भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म झाला होता. वळूया घटना दिनविशेषांकडे. 6 सप्टेंबर 1522 रोजी फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले होते. आजच्याच दिवशी 1888 मध्ये चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात 250 क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला होता. 6 सप्टेंबर 1939 रोजी दक्षिण आफ्रिकेने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले होते. आजच्याच दिवशी 1949 मध्ये कॅम्डेन अर्थात न्यू जर्सी मध्ये हॉवर्ड अँड्रूहने 13 शेजाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. 6 सप्टेंबर 1952 रोजी कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र मॉन्ट्रियल येथे सुरू झाले. आजच्याच दिवशी भारताचा इतिहास बदलणारी घटना घडली होती. अर्थात 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे युद्ध सुरू झाले होते. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला होता. भारताचे स्वातंत्र्यानंतरचे हे दुसरे युद्ध होते. कारण तुम्हाला माहीतच आहे 1965च्या पूर्वी आपण 1962 मध्ये चीन सोबत युद्ध केले होते. आजच्याच दिवशी 1966 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेनरिक वेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या करण्यात आली होती. 6 सप्टेंबर हा दिवस स्वाझीलँडसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण या दिवशी 1968 मध्ये स्वाझीलँड या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. नावावरून हा देश युरोपातील एखादा देश वाटू शकतो, परंतु नाही, हा देश दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. 6 सप्टेंबर 1993 रोजी ज्येष्ठ कवी अर्थात विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली. आजच्या दिवशी असणारे स्मृती दिन. आजच्या दिवशी 972 मध्ये 13वा जॉन यांचे निधन झाले होते. ते रोमनचे पोप होते. आजच्याच दिवशी 1907 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते तसेच फ्रेंच लेखक असणारे सली प्रूडहॉम यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 16 मार्च 1839 रोजी झाला होता. आजच्या दिवशी 1963 मध्ये कन्नड कवी आणि श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 23 मार्च 1883 रोजी झाला होता. 6 सप्टेंबर 1966 रोजी दक्षिण आफ्रिकाचे पंतप्रधान हेनरिक वेरवोर्ड यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1901 रोजी झाला होता. आजच्या दिवशी अल्लाउद्दीन खां जे जगप्रसिद्ध सरोद वाजक आहेत तसेच संगीतकार आहे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1862 रोजी झाला होता. 6 सप्टेंबर 1989 रोजी इंग्लिश क्रिकेट खेळाडू लेन हटन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 23 जून 1916 रोजी झाला होता. विद्यार्थ्यांनो, आजचा शेवटचा स्मृती दिन आहे.
इटालियन ओपेरा गायक लुसियानो पॉवरोटी यांचा आजच्या दिवशी 2007 रोजी मृत्यू झाला. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी झाला होता. आज अशा पद्धतीने आपण दिनविशेष या सत्राचा आढावा घेतला आहे. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा आमचे सर्व सत्र. धन्यवाद.